श्री स्वामी समर्थ मंडळी, सर्व मनोकामना पूर्ण करणारे अनुभव सिद्ध व्रत स्वामींचे 9 गुरुवारचे व्रत केले तर या ज्या काही आपल्या मनोकामना आहेत त्या नक्की पूर्ण होतात। जो संकल्प तुम्ही कराल म्हणजेच मनोकामना स्वामींना सांगाल ती इच्छा पूर्ण होईल। जे पहिल्या दिवशी मागाल ते 9 गुरुवार पूर्ण होण्याआधी किंवा 9 गुरुवार पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नक्की मिळेल। स्वामी महाराजांचे भक्त 9 गुरुवारचे व्रत करत असतात। स्वामींचे हे 9 गुरुवारचे व्रत केल्याने मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतात। तसेच जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत अशी भक्तांची श्रद्धा आहे। तसेच जीवनात यश मिळवण्यासाठी व कुटुंबात सुख समृद्धी नांदावी यासाठी भाविक 9 गुरुवारचे हे व्रत करतात। मैत्रिणींनो, जसे गुरुचरित्र पारायण आपण करतो आणि त्याचे लाभ जसे आपल्याला मिळतात तसेच स्वामी महाराजांचे 9 गुरुवारचे व्रत केले तर आपल्याला लाभही मिळतातच। या व्रताची सुरुवात तुम्ही कोणत्याही महिन्यातील कोणत्याही गुरुवारपासून करू शकतात। 9व्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते। आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करून पहिल्या गुरुवारी व्रताला सुरुवात करावी। संकल्प हा पहिल्याच गुरुवारी करायचा आहे। या गुरुवार व्रताची एक पोथी मिळते, ती तुम्ही आता स्क्रीनवरती बघू शकतात। श्री स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत अशी ही पोथी मिळते। तर या पोथीमध्ये सर्व साहित्य, पूजाविधी आणि जी कथा आहे 9 गुरुवारच्या व्रताची ती कथासुद्धा दिलेली आहे। साध्या सोप्या पद्धतीने आपण उपवास करायचा आहे। उपवासाच्या दिवशी उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात। संध्याकाळी तुम्हाला एक वेळ जेवण करायचं आहे। सकाळी लवकर उठून स्नान वगैरे झाल्यानंतर एक चौरंग किंवा पाट घेऊन त्यावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरून घ्यावे। त्यानंतर स्वामींची मूर्ती असेल तर अभिषेक करून स्वामींची मूर्ती ठेवावी। मूर्ती नसेल तर फोटो ठेवावा। फोटोची पंचोपचारे पूजा करावी। दिवा, अगरबत्ती, धूपबत्ती लावावी आणि पोथीमध्ये दिलेली कथा वाचायची आहे। अशा रीतीने हे 9 गुरुवारचे व्रत तुम्हाला करायचे आहे। मध्ये काही अडचण, मासिक धर्म, सूतक आला, प्रॉब्लेम आला तर तो गुरुवार फक्त उपवास करायचा, सेवा करायची नाही आणि तो गुरुवार मोजू नये। तर आता सेवा काय करायची तर श्री स्वामी चरित्र सारामृत या संपूर्ण ग्रंथाचे पठण करायचे। एक वेळा 1 ते 21 अध्याय या ग्रंथामध्ये आहेत। 11 वेळेस तारक मंत्राचे पठण करायचे। त्यानंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा। तुम्हाला शक्य नाही झालं 11 माळी जप करणं तर कमीत कमी 2 माळी जप करावा। नंतर या पोथीमधील कथा वाचावी। नंतर आरती करून गोडाचा नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवावा। जोही भक्त मनोभावे श्रद्धेने विश्वासाने स्वामींचे हे 9 गुरुवारचे व्रत करतो त्याच्या मनातील सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतात। त्याला जीवनात यश मिळतं, कुटुंबात सुख समृद्धी नांदते आणि जीवनातल्या सर्व अडचणी, सर्व दुःख, दारिद्र्य, गरिबी स्वामी महाराज दूर करतात। तर प्रत्येकाने श्री स्वामी समर्थांच्या व्रताचे नियम, पूजाविधी, व्रतकथा वाचून 9 गुरुवारचे व्रत नक्की करावे। आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा।